आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, 90च्या दशकात ब्राह्मणवादी वर्चस्वाविरुद्धच्या चळवळीतून बहुजनवादी विचारांची संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला। आक्रमकपणा ही संभाजी ब्रिगेडची ओळख आहे। ज्यांच्या आंदोलनांनी आक्रमक भूमिकेने महाराष्ट्रात एक नवा सामाजिक आणि राजकीय प्रवाह निर्माण केला, जो अनेकदा वादातही सापडला, त्या संघटनेच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचं समाजकारण ढवळून निघतंय। अशा वेळी शाही फिकेचे हात दीपक काटेचे असले तरी त्याचा गॉडफादर महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा सनसनाटी आरोप प्रवीण गायकवाडांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला। शिवाय भाजप आणि संघ परिवाराला संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ संपवायची आहे असा आरोपही केला। प्रवीण गायकवाड यांच्यावरची शाही फेक ही अचानक घडलेली घटना नाही। गेल्या 3 दशकापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या ब्रिगेड आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यातल्या संघर्षाचा हा परिपाक मानला जातोय। त्यामुळे भविष्यात हिंदुत्ववादी संघटना आणि संभाजी ब्रिगेडमधला संघर्ष नव्यानं उफाळण्याची शक्यता आहे। खरं तर संभाजी ब्रिगेड आणि हिंदुत्ववादी संघटनांमधल्या वैचारिक संघर्षाला महाराष्ट्राचा मोठा इतिहास आहे। महाराष्ट्रात हिंसक घटनांची त्याला किनार आहे। सामाजिक समता आणि ब्राह्मणवादी इतिहासाच्या विरोधात लढा देण्याच्या उद्देशानं संभाजी ब्रिगेडची स्थापना झाली। त्यामुळे पारंपरिक दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांसोबत त्यांचा वैचारिक संघर्ष अटळ होता। घडलंही तसंच। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना इतिहासाच्या पानांमधून नीट न्याय दिला गेला नाही अशी मांडणी संभाजी ब्रिगेडने केली, तर हिंदुत्ववादी संघटनांनी कायम शिवाजी महाराजांचं वर्णन हिंदू राजा असं केलं। जिथं संभाजी ब्रिगेड शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष राजा असं म्हणत हिंदुत्ववादी महाराजांना मात्र हिंदू धर्मरक्षक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतं। संभाजी ब्रिगेड ब्राह्मणवादाला वर्णवर्चस्वाचं प्रतीक मानतं, तर हिंदुत्ववादी संघटनांना ब्राह्मणांचं ऐतिहासिक योगदान मोलाचं वाटतं। जिथं संभाजी ब्रिगेड बहुजन सशक्तीकरणावर भर देतं, तर हिंदुत्ववादी संघटनांचा भर धर्म, परंपरा आणि सांस्कृतिक एकात्मतेवर असतो। हाच वैचारिक संघर्ष महाराष्ट्रात गेली 3 दशकं सुरू आहे। संघर्ष हा केवळ इतिहासाच्या व्याख्यांवर आधारित नाहीये। समाज रचना, वर्णव्यवस्था, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रवाद यासारख्या मूलभूत मूल्यांवर आधारित आहे। त्यामुळे तो नीट समजून घेणं गरजेचं आहे। त्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। समजून घ्यायचं आहे की एकमेकांच्या जीवावर हे सगळे उठलेत का? वैचारिक लढाई आहे, मग आता ती हातघाईवर का आलेली आहे? या सगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा करूया। पण त्याआधी आजच्या माध्यमातून सवाल उपस्थित करतोय, बावनकुळे हल्लेखोर काटेंचे खरंच गॉडफादर आहेत का? जो आरोप केला जातोय त्याचा आधार नेमका काय आहे? आज आपल्याला प्रश्न उपस्थित करायचा आहे की गायकवाडांवरचा हल्ला खरंच पूर्वनियोजित होता का? हे ठरवून केलं गेलं का? आणि केलं असेल तर ते काय नेमकं साध्य करायचं होतं? याबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित करायचा आहे आपल्याला। आयोजक जन्मजय राजे भोसलेंकडून विश्वासघात झाल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला। यात सुद्धा तथ्य आहे का? खरंच त्यांना सुद्धा या सगळ्याची कल्पना होती का? आणि बोलवून घेऊन हा कार्यक्रम केला गेला का? संभाजी ब्रिगेडला संपवण्याच्या आरोपात किती तथ्य आहे? संघ आणि भाजपला संभाजी ब्रिगेड बामसेफ संपवायची आहे असा आरोप आज प्रवीण गायकवाड यांनी पुन्हा एकदा केला। त्यामुळे या सगळ्या मुद्द्याची चर्चा करायची आहे। शेवटचा मुद्दा, संभाजी ब्रिगेड हिंदुत्ववादी संघर्ष या प्रकरणाच्या नंतर अधिक टोकाला पोहोचेल का? आणि हा संघर्ष आता अटळ मानायचा का? याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। स्टुडिओत माझ्यासोबत आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आहेत। स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीरराजे भोसले सुद्धा जोडले गेलेले आहेत। सुधीरराजे, तुमचंही स्वागत। आपल्या सोबत पुरोगामी कार्यकर्ते पैगंबर शेख जोडले गेलेले आहेत। पैगंबरजी, तुमचंही स्वागत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते यशवंत गोसावी आपल्या सोबत आहेत। यशवंतराव, तुमचं स्वागत। आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते भरत आमदापुरे सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। भरत, तुमचंही स्वागत आहे। पण चर्चेची सुरुवात मला संभाजी ब्रिगेड पासून करायची आहे। सुधीरराजेजी, आज पत्रकार परिषद घेतली गायकवाड यांनी आणि त्यांनी सांगितलं, काही आरोप केले। जे आरोप केले त्यातला सगळ्यात गंभीर आरोप हा आहे की राज्याचे मंत्री असलेले, माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना गॉडफादर म्हटलं गेलं। हा आरोप केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी करण्यात आलेला आहे की त्याच्याबद्दलचे काही आधार तुमच्याकडे आहेत?
प्रथमतः विलास सर तुम्हाला नमस्कार. जय जिजाऊ. नमस्कार. आज प्रवीण दादांनी स्वतः पत्रकार परिषदेमध्ये त्याचे पुरावे तुम्हाला आपल्या सर्वांना दाखवलेले आहेत. हम्म, तुमच्या आत्ताच्याच क्लिपमध्ये तुम्ही त्याबद्दल चर्चा केलेली आहे. हम्म, बावनकुळे हे स्वतः म्हणजे ज्यावेळेस प्रवीण दादांवरती खून खून करण्याचा जो कट करण्यात आला, ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, तो हम्म, अत्यंत म्हणजे अक्षरशः कलबुर्गी आणि जसं काही लंकेश यांना जसं मारण्यात यावं तसंच त्यांना मारण्याचा प्रकार होता की काय, एक प्रकारे प्लॅन करण्यात आला होता. बर आणि याच्यानंतर तेव्हा बावनकुळेंना विचारलं गेलं की त्याचा तुमचा काही संबंध आहे, कारण तो भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे. भाजप युवा हम्म, मोर्चाचा अध्यक्ष असून त्याच्या पहिल्या शाखेचं उद्घाटन बावनकुळे करतात. हम्म, त्या भाषणामध्ये ती भाषणाची क्लिप देखील तुम्हाला सार्वजनिक याच्यावरती सोशल मीडियावरती मिळेल. हा, त्याच्यामध्ये बावनकुळे असे म्हणतात की मला तुझा गर्व आहे दीपक. हम्म, दीपक अण्णा म्हणतात, असं पण नाही. आता हम्म, गर्व कुणाचा असावा हा फरक आहे. हा, दीपक काटे प्रवीण दादा जे काम करतात ते हम्म, प्रवीण दादांमध्ये पण आमचा एक कार्यकर्ता आहे जो काटे आहे, त्याला परदेशात पाठवला गेला. त्याने हम्म, इकडे आल्यावरती आपल्या आईला बोरमाळ विकत घेतली आणि तो प्रवीण दादांचे आभार मानतो. हम्म, हा हा आमचा वारसा आहे. हा, आणि बावनकुळेंचा वारसा कुठला आहे, तर जो दीपक काटे स्वतःच्या भावाच्या मर्डर केसमध्ये आहे, जो हम्म, वेपन्स घेऊन बेकायदेशीरपणे याच्यात जातो, हा, आपल्या विमानतळावर जातो, तो पकडला जातो. आणि पकडल्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्याला सोडलं जातं, काही याच्यात सोडलं जातं, हम्म, त्याला जामीन दिला जातो. हा, आणि तो जामिनामध्ये त्याला जो काही एफआयआर मध्ये किंवा त्याला जी काही जामीन मिळत त्या जामिनावरती म्हटलेलं आहे स्पष्ट की त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये. हम्म, म्हणजे ह्याच्यामध्ये हा गॉडफादर, आता ते स्वतः, मी म्हणतो, मी असं म्हणत नाहीये, स्वतः बावनकुळे म्हणतात आणि स्वतः दीपक काटे म्हणतोय की हम्म, ते माझे गॉडफादर आहेत. आणि हा, ते म्हणतात दीपक अण्णा मी तुझ्या पाठीशी आहे. याच्यापेक्षा वेगळं आणखीन काय पाहिजे? बर म्हणजे भाजपची जी काही रणनीती आहे गुंडांना एकत्र करणं आणि ह्या ज्या बहुजन चळवळीच्या ज्या काही समता आणि बंधुता प्रस्थापित करतात, प्रवीण दादांनी आतापर्यंत केलेले, माझ्या तुम्हाला विलास सर सांगतो, परदेशातून देखील मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं मी दादांमुळे आहे, दादांमुळे मी आज आम्ही इथे आहोत. दादांनी अनेक तरुणांना मार्गदर्शन केले आणि ते अनेक तरुण गेलेले आहेत. हम्म, तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझी मुलगी देखील आज परदेशी जाते, ती देखील प्रवीण दादांमुळेच जाते, हा. सगळ्या व्यवस्थेमधून. पण मग मुद्दा आणि हा हे आहे, मुद्दा आहे, मी त्याचं उत्तर असताना घेणार आहे. प्रवीण दादांची आणि दीपक काठेची बरोबरी कशी होऊ शकते? दीपक काठे हा क्रिमिनल आणि त्याचे पाठराखीण, त्याचे गॉडफादर जर भाजपवाले असतील तर भाजप हा कुणाचा पक्ष आहे? आणि आम्ही काय करतो, तर आमचे जे अध्यक्ष आहेत ते काय करतात? मी हा थेट मूलभूत विचारतो फरक आहे ना, सर. मी विचारतो बाकी पाहुण्यांकडे जाण्याआधी मला थेट केशवजींना विचारू देत की आज इतका गंभीर आरोप आहे की या सगळ्याचे गॉडफादर तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत असं म्हटलं जात आहे. खरंच या आरोपीला तुमचं पाठबळ आहे का? सगळ्यात पहिल्यांदा विलास, याच्यापूर्वी सुद्धा आणि आज पुन्हा एकदा हम्म, जो गायकवाडांवर हल्ला झाला तो अत्यंत निषेधार्ह आहे. त्याच्याबद्दल कुणीही त्याचं समर्थन करणार नाही. हम्म, विचारांची लढाई ही विचारांनी लढायची असते. होय, आमच्या संभाजी ब्रिगेडचे वैचारिक मतभेद आहेत, असणार, आणि ते गैर पण नाही, लोकशाहीमध्ये ते आवश्यक पण आहे. पण हे करत असताना अशा पद्धतीने खरं वैचारिक लढाईच्या ऐवजी ज्याला शारीरिक किंवा अशा पद्धतीने गुद्द्याची लढाईचे सगळ्यात जास्त क्लेशकारी अनुभव जर कोणी घेतले असतील तर ते आम्ही घेतलेले आहेत. बर म्हणजे गेले अनेक वर्षापासून संघ परिवार असेल, भारतीय जनता पार्टी असेल, यांनी अनेक प्रकारचा संघर्ष केला आहे. पण या संघर्षात म्हणजे अनेकांनी आपले जीव गमावलेत. आता ज्यांचं खासदार म्हणून केरळमध्ये गेले त्यांचे तर, केरळमधून जे राष्ट्रपती नियुक्त खासदार झाले ते तर डाव्यांच्या संघर्षामध्ये त्यांनी तर पाय गमावलेत. त्यामुळे आम्ही लोकांकडे घेऊन जात आम्ही करतो. आणि अशा पद्धतीने शाई फेक किंवा शारीरिक संघर्ष केल्याने अशा पद्धतीने विचार संपत नाहीत, हे आम्हाला माहीत आहे. विचारांची लढाई, विचारांनी शांतपणे लोकांपर्यंत विचार घेऊन जा. विचार लोक स्वीकारतील नाही स्वीकारतील लोकांचा प्रश्न असतो. आणि या पद्धतीचं विचारांनी चालणारे आम्ही आहोत, संघ परिवार असो अथवा भारतीय जनता पार्टी असेल. त्यामुळे याच प्रकारे या ठिकाणी जे सगळं चाललंय, म्हणजे गायकवाडांवर हल्ला झाला, अत्यंत दुःखकारक आहे. त्याचं कुठल्याही पद्धतीचं समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण त्या निमित्ताने जे एक राजकारण चाललंय, मग ते बावनकुळे साहेबांना टार्गेट करणं असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, या अत्यंत दुःखकारक आहे आणि महाराष्ट्रासाठी योग्य नाहीत, हे सांगितलं पाहिजे. मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. की खरं म्हणजे मला एक प्रश्न आहे हो विलासराव, आपण अनेक लोकांकडे जातो, तुम्ही सुद्धा जात असाल, तुम्ही आता फेमस चेहरा आहात, तुम्ही जाता ते तुमच्यासोबत फोटो लोक काढून घेतात. आता तुमच्यासोबत फोटो, याचा अर्थ तो जो एखादा माणूस काम करतो त्या ज्याने तुमच्यासोबत फोटो काढलाय त्याला तुम्ही केलेल्या कामाची परवानगी असते का? तो जो करतो त्याला परवानगी असते का? नाही.
तसं बावनकुळे साहेबांसोबत फोटो काढला की बावनकुळे साहेबांसोबत त्यांनी उपाध्ये एक सर. मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. थांबा, त्यांचं- भोसले साहेब माझं पूर्ण, मी हा. अतिशय तुमच्या सगळ्या उपाध्ये सर, प्रश्नांची उत्तर नाही, देतो. मी नाही, नाही, काही मी तुम्हाला तुमच्या अडवणार नाही, तुम्ही प्रश्नांची पूर्ण उत्तर बोलता, द्यायला मी पण इथं तुम्ही बसलो. खोटं भोसले बोलू साहेब नका. तुम्ही माझं खोटं ऐकून बोलू घ्या नका, ना. सर. तुम्ही तुमचा चांगलं तुमचा debate मुद्दा मला करता, माहिती आहे, तुम्ही तुमच्या मुद्द्यावर चांगलं येतो ना मी, बोलता, हे असं मला काय माहिती करताय? आहे, पण तुम्ही खोटं बोलू नका. अहो मला कारण हे बोलू बघा, तर लक्षात द्या तुमचा भोसलेजी. कार्यकर्ता इथे आहे, आता ही त्याचा दादागिरी त्याला कुणाची पदाधिकारी तुम्ही भाषा बनवलेला पद्धत आहे आहे? आणि फोटो काढले हे जे अहो, काही मला तुम्ही पूर्ण करू तकलादू द्या ना, जे दादागिरी काही कशी त्याचं तुम्ही म्हणणं करताय होतं, मी ना, येतो तुमच्याकडे, केशवजी, तुम्हाला पूर्ण वेळ हे देतो. अत्यंत हा. चुकीचं आहे. बरं ऐकून घ्या. मुळामध्ये असं आहे की त्यामुळे फोटोवरनं त्या मगापासून अनेक दिवसांपासून पहिला फोटो दाखवण्यात आले की कसं बघा, मग फोटो इंदापूरच्या त्या आपल्या हर्षवर्धन पाटलांसोबत आहेत. आता हर्षवर्धन पाटील कोणासोबत आहेत? सुप्रियाताईंच्या सोबत आहेत. मग असा अर्थ, ह्याचा अर्थ काय काढायचा? पण तो सोयीचा अर्थ नाही आम्हाला हर्षवर्धन पाटलाकडे घेऊन जाणं. मग कुणाकडे? मग बावनकुळे साहेबांकडे करा. दुसरं त्याच्यामध्ये असं आहे की काय त्याच्या शाखेचं उद्घाटन केलं, अमुक केलं, तमुक केलं. ठीक आहे ना, ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये एखादा कार्यकर्ता प्रवेश करतो, त्या त्यांनी जर एखाद्या शाखेचं उद्घाटन केलं असेल तर त्याचा अर्थ पुन्हा एकदा सांगतो की त्याच्या गुन्हेगारी कृत्याला त्यांनी जर असं कुठलं कृत्य केलं तर त्या कृत्याचं समर्थन कुठल्याही परिस्थितीत होत नाही. त्या सगळ्या विषयामध्ये आपण सार्वजनिक जीवनात काम करणारे लोक आहोत. सार्वजनिक जीवनामध्ये अनेक प्रकारची लोक आपल्याला भेटत असतात आणि त्या भेटणारे लोक जे प्रत्येक कृत्य करेल त्या कृत्याचं समर्थन कुणी करू शकत नाही. ते जबाबदारी त्या नेत्याची नसते. त्यामुळे बावनकुळे साहेबांनी काहीतरी त्याच्यासोबत उद्घाटन केलं म्हणजे त्याच्या सगळ्या कृत्याला बावनकुळे साहेबांचा पाठिंबा आहे हे समजणं अत्यंत राजकीय स्वरूपाचं आहे. खोटं. एक मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. दुसरं त्यातलं असं आहे की या सगळ्या प्रकारामध्ये मुळामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न ते म्हणतील काय ते गॉडफादर. गॉडफादर कुणी कुणाला म्हणावं? मोदीजी माझे आदर्श आहेत मी म्हणतो, पण ह्याचा अर्थ मोदीजी म्हणजे मोदीजी मला ओळखतही नाहीत, काही संबंध येत नाही त्यामध्ये. त्यामुळे मोदीजी पण माझे, मोदीजी माझे गॉडफादर आहेत, आदर्श आहेत. एक मिनिटं. त्यामुळे समाजामध्ये कुणी कुणाला गॉडफादर म्हणावं, गॉडफादर म्हणण्याने त्या माणसाचा बरोबर ह्याला आशीर्वाद असतो असं नाही. तिसरं, बावनकुळे साहेबांनी स्वतः त्याचं स्पष्टीकरण दिलंय की मी जे एखाद्या कार्यक्रमात जातो तर कार्यकर्ते आणि आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे प्रत्येक अध्यक्षाचं काम आहे. पण criminal लोकांच्या पाठीशी एक का उभं मिनिट राहायचं? एक मिनिट असं आहे की एक अशाही भरपूर घटना घडल्यात आणि जाणीवपूर्वक संघ परिवारातल्या अनेक लोकांना जाणीवपूर्वक मधल्या महाविकास आघाडीसारख्या काळामध्ये अडकवण्यात आलं. खोट्या आणि त्या केसेस डायरेक्ट देवेंद्रजींवरती, गिरीश महाजनवरती काय प्रयत्न झाले हे आपल्या सगळ्यांना माहिती हा. आहे. त्यामुळे तशा ठीक आहे, पद्धतीने मी झाले उत्तर असतील. घेतो, मी उत्तर आणि याचा अर्थ पण त्याच्यावरच्या कटले कुठेही मागितले नाहीत. त्याचं जी काही बॅकग्राऊंड आहे ती तपासणी चालूच आहे. त्यामुळे या ठिकाणी निषेधार्ह आहे, चुकीचंच आहे, त्यांनी केलं कृत्याचं काही समर्थन होऊ शकत नाही. पण या निमित्ताने महाराष्ट्राचं राजकारण दूषित करू नका. बावनकुळे साहेबांचा काहीच संबंध नाही ना भारतीय जनता पार्टीचा काही संबंध नाही. ठीक आहे, सुधीराजेजी तुम्ही आणि नंतर मग मी पैगंबरकडे जातो. हा, पटकन तुमचं उत्तर. मला म्हणजे खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे मी केशव उपाध्यायांना बऱ्याच वेळा ऐकत आलेलो आहे. खूप चांगले डिबेट करतात ते, खूप चांगले बोलतात. पण मला खरोखर त्यांच्या आता बुद्धीची कीव येते. एखादा व्यक्ती जो क्रिमिनल माइंडेड आहे, स्वतःच त्याने भावाचा खून केलेला आहे, तो सजा भोगून आलेला आहे 7 वर्ष. दुसरं म्हणजे ते एअरपोर्टमध्ये त्याची 28 जिवंत काडतुसं सापडतात, 2 मॅगझिन सापडतात आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला ताबडतोब जामीन मिळतं आणि त्याच्यामध्ये देखील असंच बोललं जातं की त्याची कुठलीही पार्श्वभूमी नाही. त्या व्यक्तीचा सत्कार आणि त्याच्या शाखेला उद्घाटनाला जाणं आणि त्याच्या बाबतीत त्याला म्हणणं तुझ्यावर अन्याय झाला, मागच्या सरकारने अन्याय केला, तर ही क्रिमिनल म्हणजे अशा बंदुका ठेवण्यासाठी अन्याय झाला का भावाचा खून करण्यासाठी त्याचा अन्याय झाला म्हणून त्याला अटक केली म्हणून अन्याय झाला? म्हणजे तुम्हाला अशा प्रकारची लोक जी क्रिमिनल आहेत त्यांना घेऊन तुम्हाला सरकार चालवायचं आणि बाकीच्या चळवळी बंद करायच्या आहेत का? असं काय करायचंय का? उपाध्याय सर, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो सरळ स्पष्ट आहे, एवढे अनाडी नाही आता बरं. बहुजन समाज एवढा अनाडी राहिलेला नाहीये की तुम्ही ठीक आहे. म्हटलं आणि म्हटलं आणि आम्ही पाणी टाकलं असं होणार नाहीये. ठीक आहे, आम्ही मी पण येतो चिकित्सा तुमच्याकडे. करतो, मी आम्ही पण येतो. त्याची माहिती आता घेतो. एकत्रित आपण आणि सगळ्यांचे आमच्याकडे आरोप पूर्ण घेऊया. माहिती आणि ती सोशल मीडियावर जाहीर आहे सर. ठीक आहे, ठीक आहे, मी येतो. तुमचा मुद्दा कळला. तुम्ही हे सांगू पुरोगामी नका. कार्यकर्ते पूर्णपणे पैगंबर शेख minded आहे आपल्या सोबत आहे. पैगंबर, वाट उद्देश पाहतात काय त्याचे, असू शकतो? बावनकुळेच आहेत. या हल्ल्याचा उद्देश काय असू शकतो? या हल्ल्याचा उद्देश एकच आहे की या महाराष्ट्रामध्ये जी शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळ आहे, या शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीला एक सज्जड दम द्यायचा हा, की इथून पुढे बहुसंख्य समाजातून, मराठा समाजातून पुरोगामी चळवळ चालवणारं नेतृत्व उभं राहू नये, अशा पद्धतीचा सज्जड दम जो आहे तो देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला गेलेला आहे. जे केशव उपाध्ये म्हणतायत की पक्षा जे हा, येतोय आवाज, बोला बोला. आमचं कुठल्याही या
गोष्टीला, या कृतीला समर्थन नाहीये. हा माझं त्या केशव उपाध्यायांना विचारणं आहे की पक्षाकडून आपण दीपक काटेंवर काय कारवाई केली? हम्म त्यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई केली का? हम्म आजीवन जी आहे ती निलंबनाची पक्षातून कारवाई केली जाणार आहे का दीपक काटेवर? का दीपक स्थानिक स्वराज्य संस्थे का दीपक काटेला आमदारकीची उमेदवारी भविष्यामध्ये दिली जाणार आहे? हम्म हा प्रश्न जो आहे तो माझ्यासारख्या माणसाला पडतो. ठीक आहे. कारवाई का केली नाही असं हा. तुम्ही सवाल विचारताय. यशवंत गोसावी सुद्धा आपल्या सोबत आहेत. यशवंतजी, मी तुमची पोस्ट बघितली. तुम्ही असं म्हणालात, करारा जवाब मिलेगा. याचा अर्थ नेमका काय आहे? ही भविष्यातल्या संघर्षाची नांदी म्हणायची का? 100% ही संघर्षाची नांदीच म्हटली पाहिजे. याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे ही मुद्द्याला मुद्द्याने आणि गुद्द्याला गुद्द्याने उत्तर देणारी संघटना आहे. बर. मगाशी केशव उपाध्ये सर जे म्हटलेत की आमचा याच्याशी काही संबंध नाही किंवा पक्षाचा कोणी कार्यकर्ता त्याने काय केलं, मुळात ही केशव उपाध्ये सरांची पडद्यावरची भूमिका आहे आणि पडद्यामागच्या भूमिका भारतीय जनता पक्षाच्या वेगळ्या आहेत. म्हणजे पडद्यावर महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम हा आमचा कोणीच नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही म्हणायचं आणि पडद्याच्या मागे जाऊन नथुरामाचं उदात्तीकरण करायचं, हा जो प्रकार भारतीय जनता पक्ष करतो हा तसलाच प्रकार प्रवीण दादांवरील हल्ल्याच्या बाबतीमध्ये घडतोय. दीपक काटे हा भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे. तो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अगदी जवळचा निकटवर्ती आहे, ज्याच्यावर 2010 पासून सातत्यानं 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असताना जो एअरपोर्ट वरती तुम्ही आणि नेलकटर घेऊन जाऊ शकत नाही, जो 2 पिस्तूल 28 कारतूस याच्यासोबत सापडतो, मग त्याच्यावर अवघ्या 15 दिवसामध्ये जामीन कोणी मंजूर करून दिला? सरकारी वरदहस्त असल्याशिवाय, कोणीतरी गॉडफादर असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. हा. मारेकरी कोण आहेत हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मारेकरी कोणी पाठवले हे सुद्धा आमच्यासाठी महत्वाचं आहे. आणि आम्हाला माहिती आहे की सत्ता नेहमी सत्याला घाबरत असते आणि प्रवीणदादा गायकवाड हे सत्याच्या मार्गावर चालणारे आहेत. मगाशी विलास सर तुम्ही जो मुद्दा सांगितला की या इतर संघटना आणि संभाजी ब्रिगेडमध्ये जो फरक आहे त्या फरकामध्ये एक मुद्दा मी नमूद करू इच्छितो की संभाजी ब्रिगेड ही भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारं काम करते आणि इतर संघटना आजही आपण मनुस्मृतीमध्ये जगतोय अशा विचारानं काम करतायत. त्यामुळे खऱ्या अर्थानं दाभोळकरांना गोळ्या घातल्यावर हसणारे कोण होते, पानसरेंच्या हत्येचं समर्थन करून लेख लिहिणारे कोण होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हा. त्यामुळे केशव उपाध्ये सर जरी या ठिकाणी आव्हानात असले की आम्हाला यातलं माहित नाही, हा आमचा कार्यकर्ता नाही, हा एक सुनियोजित गट आहे. बर. प्रवीण दादा गायकवाड यांच्या हत्येचा एक सुनियोजित गट आहे. जो माणूस सातत्यानं 5000 पेक्षा जास्त तरुणांना परदेशामध्ये रोजगार उपलब्ध करून देतोय, ज्या माणसानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर यावा म्हणून स्वराज्य ठीक आहे, ठीक आहे. तुमचा मुद्दा कळला. तुमचं असं म्हणणं आहे हे सगळं पूर्वनियोजित आहे आणि तुम्ही सगळी जंत्री सुद्धा आतापर्यंतची वाचलेली आहे. हिंदुत्ववादी कार्यकर्ते भरत आमदापुरे आपल्या सोबत आहेत. बरंच हिंदुत्ववादी संघटनांवरती, पक्षांवरती सातत्याने हे आरोप केले जात आहेत की आमच्या विरोधातला कुठलाही विचार असेल, संघटना असेल, ती संपवण्याचा हा डाव सातत्याने रचला जातो, मारेकरी घातले जातात. त्याची सगळी संदर्भ आज पत्रकार परिषदेमध्ये दिले गेले. तुमचं काय म्हणणं आहे? खरंच संघ परिवार आणि भाजपला बामसेफ पासून ते संभाजी ब्रिगेड पर्यंतच्या संघटना संपवायच्यात का? जो आरोप करण्यात आलेला आहे त्या तथ्य आहे का? नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय. मी कुठल्याही संस्था संघटनेचा प्रतिनिधी म्हणून नाही तर एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका मांडतोय. मी संपूर्ण पत्रकार परिषद प्रवीण गायकवाड यांची पाहिली. त्यांनी त्यामध्ये 2-3 वेळा आरोप केला की संघाने काहीतरी बैठक घेतली आणि आमच्या संघटना संपवण्याचा कट केला वगैरे. हे तर ज्याला कोणाला संघाबद्दल थोडीशी माहिती आहे तो कोणीही म्हणेल की अत्यंत बिनबुडाचा आणि हास्यास्पद आरोप आहे. बर. कारण संघ इतरांकडे लक्ष देत नसतो आणि कोणतीही संघटना कोणाला संपू शकत नाही आणि कोणाला मोठं करू शकत नाही. जी संघटना संपते ती स्वतःच्या कुकर्मामुळे संपते आणि जी काही संघटना वाढते ते त्यांच्या कार्यकर्त्याच्या कर्तृत्वामुळे वाढत असते. आज संघ देशव्यापी प्रचंड मोठ्या वटवृक्षाप्रमाणे उभा आहे. त्याच्या मागे जर काय कारण असेल तर संघाच्या स्वयंसेवकांचा त्याग, त्यांचं समर्पण आणि अख्ख्या जीवनाचा त्यांनी जो होम केलेला आहे, त्यामुळे आज संघ एक वटवृक्षाप्रमाणे संपूर्ण देशात उभा आहे. तो केवळ एखाद्या जिल्ह्यात, एखाद्या तालुक्यातली किंवा एखाद्या राज्यातली संघटना नाहीये. केवळ देश नाही तर विदेशात देखील आज संघाचं काम उभं आहे.
आणि संघाला अशा छोट्या मोठ्या संघटनांकडे लक्ष द्यायला वेळच नाही हो. संघाचा डोलारा इतका मोठा आहे, सेवा कार्याचं इतकं प्रचंड काम उभं आहे की संघ कार्यकर्त्यांना ते हँडल करायला वेळ मिळत नाही. आणि अशा संघटनांकडे कुठे लक्ष देऊ शकतो संघ? त्यामुळे अत्यंत बिनबुडाचा आरोप आहे. संघ आपली रेष मोठे करण्यावर विश्वास ठेवतो, बाकी कोणाकडे लक्ष देत नाही. एक मुद्दा. दुसरा मुद्दा सांगतो. मी त्या पत्रकार परिषदेमध्ये आणि काल पण पाहिलं की मराठा समाजाचा हवाला देऊन काही वक्तव्य केली जात आहेत. मी आपल्याला सांगू शकतो, मी स्वतः एक हिंदुत्ववादी हिंदू मराठा आहे आणि संभाजी ब्रिगेड हे आमचं प्रतिनिधित्व करीत नाही. कारण संभाजी ब्रिगेडनं घोषित केलेलं आहे, त्यांनी आता शिवधर्मामध्ये प्रवेश केलेला आहे, तथाकथित त्यांचा जो काही आहे तो, आणि पुढं संपूर्ण मराठा समाजाचं धर्मांतरण करण्याचं ते उद्दिष्ट ठेवतात. आज प्रवीण गायकवाड यांनी त्या पत्रकार परिषदेत देखील ते उल्लेख केलेला आहे. त्यामुळं आमच्या हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व ही संभाजी ब्रिगेड करत नाही. आमचं कुळ कोणतं आहे? आमचे कुळपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जे महादेव भक्त आहेत. आणि शिवाजी महाराजांचे कुळपुरुष हे इक्ष्वाकू कुळ आहे, ते प्रभू श्रीरामचंद्रांचं कुळ आहे ते. त्यामुळे संभाजी ब्रिगेड जे मराठ्यांचं धर्मांतर करण्याचं उद्दिष्ट ठेवते, मी विचारतो सुधीरराजेजी, खरं आहे काय? सांगू इच्छितो सुधीरराजेजी, सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा व्हायरल होतीये, एका बातमीचा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. खरंच हा उद्देश आहे का आणि त्या दृष्टीने काम सुरू आहे का? वैचारिकरित्या तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? हे बघा, आता ते बोलतानाच म्हटले मी कुठल्याही संघटनेचा नाही आणि संघटनेचा नाही आणि मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून सांगत आलेलो आहे, असं मी इथं आलेलो आहे म्हणून प्रतिनिधी सांगतात. आणि नंतर गुणगान गातात संघाचं आणि संघाचं सर्व सांगत बसतात. आता संघाची विचारधारा काय, एकदा गोळवरांचं थाउस ऑफ बच एकदा वाचून आलं की तुमच्या लक्षात येईल. यांनी आम्हाला शिकवायची गरज नाहीये. असे अनेकशे बहुजन समाजातली मुलं आहेत जे आमचे आहेत. आता ते स्वतःला मराठा समजतात. मी पण आहे, मी छत्रपतींच्या वंशातला आहे. सातगाव भोसले म्हणून आम्ही प्रसिद्ध आहे खेडमध्ये. साधी गोष्ट नाही, आम्ही पण हिंदू आहे. माझा पण देव शंकर आहे आणि माझ्या घरात आम्ही स्वतःला रामाचे वंशज समजतो. पूर्वी तर घोषित केलेलं आहे, पण शिवाजी पत्रकार परिषदेत ते काय म्हटले, शिकवण दिली आमचा थांबा अन्य धर्मामध्ये आहे, स्वातंत्र्य आज देखील त्यांनी सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांनी दिली तीच आम्ही घेऊन जातोय. तुम्ही शिवाजी महाराजांचे हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व संभाजी ब्रिगेड करत नाही, आज देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आतापर्यंत हे लक्षात घ्या, तुम्ही मला सांगूच नका. हे बघा, आतापर्यंत सर्व बहुजन समाजाला एकत्र करून जे शिवाजी महाराजांनी काम केलं ते आम्ही करतोय. तुम्ही मराठ्यांना इतर समाजापासून तोडण्याचं काम करताय हिंदूच्या नावावरती. पण सुधीरराजेंनी त्यांनी जो आरोप केला त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आज पत्रकार परिषदेत धर्मांतराच्या बद्दलचा जो आरोप केला जातो त्या तथ्य आहे का? एक मिनिट स्वतःला हिंदुत्ववादी समजतात. कोरटकरने ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा हे कुठे होते? अपमान केला तेव्हा कुठे होते? जातीवादी माणूस आहे, त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. कोरटकर हा अत्यंत नालायक जातीवादी माणूस आहे, त्याचा आम्ही तेव्हाच निषेध केलेला आहे. ते आम्हाला सांगू नका तुम्ही. संघाच्या लोकांच्या पदराखाली लपला होता, त्यावेळेस तुम्ही का नाही बोलला? का नाही रस्त्यावर उतरला? आम्ही बोललोय, तुम्ही बघितलं नसतं. तुम्हाला आता सांगतो, कोरटकर हा अत्यंत जातीवादी मानसिकतेचा काँग्रेसच्या नेत्याच्या घरी सापडला. हे माहिती आहे का तुम्हाला? ही सुद्धा माहिती नाही. किमान माहिती घेऊन बसा. कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी सापडला. ठीक आहे. कोरटकरवर चर्चा आपण खूप वेळा केली आणि आता तो मुद्दा नाहीये. यशवंत गोसावीजी, या चर्चेमध्ये जो मुद्दा आला धर्मांतराच्या बद्दलचा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय? जर ते असं म्हणत असतील अंतिम थांबा हा बौद्ध धर्माच्या मध्ये जातो, जे सोशल मीडियावर सध्या व्हायरल होते तेही आहे आणि आज सुद्धा पत्रकार परिषदेत ते म्हणाले असं त्यांचा दावा आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? नाही, मुळात पत्रकार परिषद प्रवीण दादांची मी सुद्धा पूर्ण ऐकली. अमदापूरकर जे सांगतायत ते अर्ध सत्य आहे आणि यांना सातत्यानं नेहमी अर्ध सत्य सांगायची सवय पडली आहे. मगाशी त्यांनी जो RSS चा डोलारा सांगितला, राज्य देश जग काय सगळं विदेश फिरवून आणलं, पण यांना साधं एका राज्यामध्ये स्वतःच्या बळावर सत्ता आणता येत नाही हे सत्य आहे. म्हणजे यांना इतर पक्षाच्या कुबड्या घेतल्याशिवाय, इतर नेते यांना आपल्या सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हा यांचा इतिहास आहे. त्यामुळे यांनी हे आम्हाला सांगू नये हा डोलारा. दुसरा मुद्दा विलास तुम्ही जो महत्वाचा सांगितला तर त्यामध्ये हे अर्ध सत्य आहे. प्रवीण दादा हे धर्मनिरपेक्ष म्हणजे संविधानाला मानणारी व्यक्ती आहेत आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की बौद्ध धर्माचा थांबा म्हणजे काय, तर बौद्ध धर्मामध्ये जो आहे तो सर्वसमावेशक आहे धर्म आणि या बौद्ध धर्मानुसार बुद्धानं सर्वांना आपलं मानलंय, त्या पद्धतीने इतर सर्व धर्मांमध्ये सुद्धा बुद्धाच्या विचाराप्रमाणे आपण सर्वांना आपलं मानलं पाहिजे. यामध्ये काय वावग आहे? मग संघर्षाची मेख इथंच आहे का?
वैचारिक संघर्ष हाच आहे का? मुळात हा संघर्ष बुद्धाच्या काळापासून आहे आणि हा. तो आजता काय चालू आहे. प्रवीण गायकवाडांवरती जे मारेकरी आज पाठवले गेले तर हा इतिहास यांचा जुना आहे. म्हणजे दीपक काटेच्या खांद्यावर जरी बंदूक असली तर बंदूक कोणाच्या हातामध्ये हे महत्वाचं आहे. मारेकरी महात्मा फुलेंच्या घरावर सुद्धा पाठवले गेले होते. मारेकरी शाहू महाराजांच्या मुलीच्या लग्नावर सुद्धा पाठवले गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांवरती सुद्धा मारेकरी पाठवले गेले होते. आणि आत्ताची परवाची तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, उपाध्यक्षजी तुम्ही हसतायत पण पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर महात्मा गांधींचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्यावर सौरभ शुक्ला नावाच्या माणसानं कोयत्यानं हल्ला केला. काय भूमिका घेतली तुमच्या सरकारनं? तीच भूमिका, बोटची भूमिका की तुम्ही ठीक आहे, प्रवीण दादांच्या हे हातात चर्चा आपण समर्थन करूया. करताय. मला हा असं वाटतं की- यशवंतजी मी उत्तर घेतो. हा मला असं वाटतं की काहीतरी आपण म्हणजे कुठला तरी मुद्दा गोडसे, आता आज काय गोडसे संबंध आहे, कोण मनुस्मृती पाळतं, म्हणजे आपण चर्चेला पहिल्यांदा आलेच, कारण मला माहिती नाही, पण काहीतरी गंभीर मुद्द्यावरती जर थोडी चर्चा करायची विलास तर आपण चर्चा करूया. सगळ्यात पहिल्यांदा अजूनही या इथल्या बसल्या तिघांनीही, सुधीरराजे भोसले असतील, ते कोण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बसलेत ते बसलेत, किंवा यांनी जो मगाचा मुद्दा भरत अमदापूर यांनी मांडला आहे की शिवराज्य पक्षामध्ये आणि त्याची बातम्या सगळ्या छापून आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल एकही जण कोणी बोलायला तयार नाही, म्हणजे याच्यामध्ये ते बोलतच नाही आहेत. मग दुसऱ्याच विषय चाललेत. मुळामध्ये कोणी जर शुक्लाने केले त्याच्या पोलीस कारवाई करतात, त्याच्यात कारवाई ती सुरू असते. त्यामध्ये काय इथं जाऊन काय सरकारने जाऊन हातात बंदूक घेऊन काय काठी घेऊन जाऊन त्याला असं कधीच नसतं. मग हे काय एका जीवावर राज्य निवडून आणता आलं नाही. अहो शरद पवारांना आयुष्यात कधी 10च्या वर 2 आकडे खासदार निवडून आणता आलं नाही. तो ह्याचा कधी इतिहास ठीक आहे, लक्षात पण ठेवा. राजकीय- नाही हा. ते बोलतात म्हणून सांगितलं. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये 3 वेळा सतत भारतीय जनता पार्टीने 100पेक्षा अधिक आमदार निवडून आणले. ते लोकांच्या भरोशावरती आणि ज्यांचा विश्वासघाताचा परंपरा अनुभव आहे असं शरद पवारांचं नाव आहे. तुम्ही आज इथे आमच्याबद्दल बोलता. एक दुसरं त्यातलं असं आहे की एक पुन्हा मी सांगतो, या निमित्ताने महाराष्ट्रामधलं राजकारण गढूळ करण्याचा एक अत्यंत घाणेरडा प्रकार सुरू आहे. माझे हात जोडून पुन्हा सगळ्या इथं बसलेल्या प्रवक्त्यांना विनंती आहे की जो प्रकार घडला तो वाईटच आहे, पण या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नका. माझा प्रश्न आहे, मग आतापर्यंत संभाजी ब्रिगेडने शाही फेकेचे सगळे केले ते सगळे संपवण्यासाठीच होते का हो? मला तर जितेंद्र आव्हाडचं स्टेटमेंट अजून आठवतं की लोकशाहीतला एक तो भाग असतो आंदोलनाचा, मी कुठल्याही परिस्थितीत काटेचं समर्थन करत नाही, तो निषेधार्हच आहे, पुन्हा सांगतो. पण हे जे घडलं त्या निमित्ताने जे सुतावरनं स्वर गाठण्याचा प्रयत्न सगळ्यांचा सुरू आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. ते थांबवलं पाहिजे. केशव सर, एवढीच पोलीस फक्त त्याची एकच कारवाई विनंती, एकच करतील विनंती. त्याबद्दल बरं, एकच हा, विनंती हा, सर. हा, बोला, केशव बोला, सर, सुधीरराजे बोला. फक्त आम्ही संभाजी ब्रिगेडने शाही टाकलेला प्रकार आणि काल काटेने जो केलेला शाही टाकलेला प्रकार ह्याच्यामध्ये तुम्ही फरक करणार आहात की नाही मला सांगा. गाडीतून खेचून, अगदी त्यांची फॅमिली असताना त्यांच्या गाडीतून खेचून त्यांच्या कॉलरला धरून त्यांना मारहाण करण्यात आली. हा शाहीचा प्रकार संभाजी ब्रिगेडचा दाखवा कधी आहे तर? संभाजी ब्रिगेडने प्रतिकात्मक शाही टाकलेली आहे फक्त. हा काय वंगण तुम्ही त्यांना मारायला प्रयत्न करत होतात. तुम्ही त्याचं समर्थन कसं करतात केशव सर? मी तुम्ही कुठे समर्थन संघाचे केलंय? कार्यकर्ते म्हणता, मी संघ अहो चांगलं ऐकून काम घ्या करतं म्हणतात. एक तुम्ही मिनिट. कसं काय करताय याचं समर्थन? सुधीरराजे भोसले, मी माझं पहिलं मगाचं रेकॉर्डिंग काढून बघा. जो प्रकार घडला तो दुर्दैवी, अत्यंत वाईट, त्याचं कोणत्याही तुलना परिस्थितीत केली- समर्थन तुलना केली नाही. संभाजी ब्रिगेडच्या हे मी शाही पुन्हा पैकीची. सांगतोय. पण या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये राजकारण गढूळ करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो आपण सगळ्यांनी कोण मिळून करतंय? थांबवलं कोण- पाहिजे. कोण हे काय करतंय? चाललं राजकारण ह्याच्यामध्ये? हे राजकारण जे सगळं सुरू आहे या निमित्ताने मला आश्चर्य वाटतं सुप्रियाताई पण यांचं त्या तुमचं दिवशी. सरकार असताना हे काटेसारखे लोक जर असं करत असं आहे, असेल तर असं हे आहे. गढूळ करत नाही नाही तुम्हाला ते मग पोलीस कारवाई करतील, तो प्रश्नच हा. येत नाही. या ठिकाणी जो त्याच्यावरती कठोर कायदा असेल तो लागू. सुप्रियाताईंनी तर आणखीन त्यावरती केलं. खरं म्हणजे सुप्रियाताईंच्या पक्षाने शरद पवारांबद्दल बोलल्यानंतर नामदेव जाधववरती कशा पद्धतीने काळं फासलं होतं आठवायचं आपण. सगळे प्रसंग काढायचे इथे त्याच्यामध्ये, आणि ती जबाबदारी पुणे शहराच्या अध्यक्षांनी उघडपणे घेतली होती. होय आम्ही केलं म्हणून. त्यावेळी त्याला संपवायचा प्रयत्न केला होता का? जर आंदोलन ठीक आहे, म्हणजे माझं मी कुठल्याही काळं फेकण्याच्या आंदोलनाचा पुन्हा सांगतो, मी समर्थन करत नाही, करणार नाही, आमची पार्टी करणार नाही. विचारांनी विचार केलं पाहिजे, लढलं पाहिजे, या मताचे आम्ही आहोत आणि त्याच विचाराचे आम्ही राहू. पण या निमित्ताने महाराष्ट्र आणि घडलेली घटना दुर्दैवी आहे. कृपया महाराष्ट्राचं राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करू नका. ही माझी सगळ्या इतर ठीक आहे. मला या चर्चेत एक वेगळा मुद्दा आणायचा आहे. खरं तर पुरोगामी विचारवंत आपल्या सोबत आहेत पैगंबर शेख. पैगंबर, हिंदुत्वाला विरोध हा एकमेव अजेंडा आहे का सगळ्या पुरोगामी संघटनांचा? आणि या पुढच्या काळामध्ये तुमची दिशा नेमकी काय असणार आहे? कारण कालपर्यंत तुमच्या सगळ्यांची भाषणं ऐकल्यानंतर आता सगळ्यांनी पुन्हा मोर्चे काढायचे, आवाज उठवायचा, अशा प्रकारची भूमिका घेतली जाते. पुढे काय? निषेध नाही, पण जशाच तसं उत्तर, याचा अर्थ काय?
मला इथे 2-3 जरा मुद्दे क्लिअर करावेसे हा. वाटतात. एक तर सर्वात पहिले जे हिंदुत्ववादी आमचे कार्यकर्ते आहेत, ते म्हणाले की संघाला एवढ्या छोट्या संघटनेकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. हम्म. ऍक्च्युली मी त्यांना इतिहास सांगतो या महाराष्ट्राचा, मराठ्यांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा, की औरंगजेबाला देखील मराठेशाही संपवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये यावं लागलं होतं. मात्र त्याला ती काही मराठेशाही संपवता आली नाही. दुसरी गोष्ट हे म्हणतायत की धर्मांतराचा विषय त्यांनी काढला की शिवधर्माचा अंतिम थांबा जो आहे तो बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्म आहे म्हणजे काय? बौद्ध धर्मातला जो अष्टांग मार्ग आहे, पंचशील आहे, हे सांगण्याचा त्याच्या मागचा उद्देश आहे. किती मराठ्यांनी आणि किती जणांनी संभाजी ब्रिगेडच्या सांगण्यावरून बौद्ध धर्मामध्ये धर्मांतर केलं, याचे काही आकडे वगैरे आहेत का आपल्याकडे? हा भरतजी एक त्याच्या मागचा प्रश्न आहे. भरतजी मी कारण पटकन की, उत्तर घेतो. मला वाटतं त्याचं उत्तर त्यांच्याकडून घेतो. हा नेरेटिव्ह आहे का? एक मिनिट प्लीज एक मिनिट मला हा, बरं वेळ बोला. द्या. त्यांचं पण मी तुमच्या पद्धतीने ऐकणार आहे मी, की बौद्ध धर्म अंतिम थांबा म्हणजे काय, की गौतम बुद्धांचे विचार म्हणजे अंतिम थांबा. हम्म. आता हे त्या गोष्टीला विरोध करतात म्हणजे काय, की तुम्ही गौतम बुद्धांना मग विरोध करताय का? हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय. दुसरी गोष्ट हे की तुम्ही जे म्हणताय की पुरोगामी जी चळवळ आहे ती, त्या चळवळीचा हिंदुत्ववाद्यांना जो आहे तो विरोध आहे का? माझा प्रश्न आहे की कुठला हिंदुत्ववाद नक्की? एका ठिकाणी उद्धव ठाकरे म्हणतात की आमचा जो हिंदुत्व आहे ते शेंडी जाणव्याचं नाहीये. हिंदुत्व म्हणजे कुठलं हिंदुत्व नक्की, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. हिंदुत्वामध्ये देखील वेगवेगळे व्हेरियंट आहेत, वेगवेगळे विचारधारा हिंदुत्वामध्ये आहेत. तर ते हिंदुत्व कुठलं हे यांनी सगळ्यात अगोदर सांगणं खूप मी जास्त मी गरजेचं मी आहे. विचारतो हा, जे तुम्ही जो हिंदुत्व पहिला मुद्दा मांडला ना, बहुजनांची मला त्याचं उत्तर विचारधारा घेणं संपवतंय. महत्वाचं वाटतं. बहुजनांना न्याय, स्वातंत्र्य, हा. समता जे आहे ते भरतजी. देत नाही. त्या हिंदुत्वाला जो सांगतो, आहे सांग. ते संभाजी ब्रिगेडच काय, या महाराष्ट्रातल्या सर्व पुरोगामी जे आहे ती ठीक विचारधारा आहे, येतो मी तुमच्याकडे. भरतजींना पहिल्यांदा. भरतजी, त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही जो धर्मांतराचा मुद्दा मांडला होता त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तो जो मार्ग आहे, अंतिम मार्ग, शांततेचा मार्ग, तो मार्ग आत्मसात करायचा, असं त्यांचं म्हणणं आहे. सांगतो. आमचं हिंदुत्व कोणाचं आहे पहिल्यांदा हे सांगतो. हा. आमचं हिंदुत्व श्री रामचंद्रांचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व पृथ्वीराज चव्हाण, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, बाजीराव पेशवे, लहुजी वस्ताद यांचं हिंदुत्व आमचं हिंदुत्व आहे. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकोबारायांपर्यंतचं हिंदुत्व हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व कुठल्याही कुराणावर चालत नाही, कुठल्याही एका पैगंबरला मानत नाही, कुठलीही एक उपासना पद्धती मानत नाही. असा पूर्णपणे स्वातंत्र्य देणारा आमचं हिंदुत्व आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये ईश्वराचा अंश पाहणारा, समतेची शिकवण देणारं आमचं हिंदुत्व आहे. हा, बरोबर आहे, आमच्या हिंदू समाजामध्ये काळानुसार काही दोष आले होते, पण याच हिंदू समाजामध्ये वेळोवेळी समाज सुधारक उभे राहिले आणि त्यांनी समाज सुधारणेचं काम केलं. त्यांना देखील आज वंदनीय, पूजनीय हा आमचा हिंदू समाजच मानतो. त्यामुळं आमच्या हिंदुत्वाचा विचार हा आमच्या बाबासाहेबांना दिलेल्या घटनेला पूर्णपणे सुसंगत आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवतावाद या विचाराला पूर्णपणे सुसंगत अशा मूल्यावर चालणारा आमचा हिंदुत्वाचा विचार आहे. हे नंबर 1. दुसरा मी मुद्दा आपल्याला स्पष्ट करू इच्छितो. यांनी सांगितलं प्रत्येक वेळी हे मराठा समाजाचा दाखला देत आहेत. मी आज माझ्या नावासमोर हिंदू मराठा लावतो, माझ्या डॉक्युमेंट्सवर हिंदू मराठा आहे. त्यातलं जे हिंदू आहे ना, ते कोणामुळे शाबूत आहे माहित आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी या भूमीमध्ये असहिष्णू अशा इस्लामी राजवटींच्या विरोधात जो संघर्ष केला, त्याच्यामुळं आज मी माझ्या नावासमोर हिंदू लावू शकतो. हे लक्षात घ्या. आमचं हिंदू पण जे शिल्लक आहे ते शिवाजी महाराजांमुळे शिल्लक आहे. ते आमचं हिंदुत्व आहे. त्यामुळे ब्रिगेडचा विचार हा आमचा विचार नाही, ते आम्हा हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व करत नाही. ठीक आहे, माझा वेळ संपला. माझा वेळ संपला. पैगंबर, 30 सेकंदात तुमची कमेंट, मला बाकी पाहुण्यांकडे द्यायचं. हे जे काय आमदापुरे जे आहेत ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाकडे जाणारं यांचं हिंदुत्व आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा देखील लिहिल्या, त्याच्याविषयी यांचं काय म्हणणं आहे, यांचं हिंदुत्व काय म्हणतं, हा देखील प्रश्न मला या ठिकाणी निर्माण करायचा आहे. दुसरी गोष्ट, आम्हाला जो मराठा सांगितलंय, आमदारपुरे 2 मिनिटं, तुमचं मी ऐकून घेतलंय, मी इंटरप्ट अजिबात केलं नाही. वैचारिक विरोध असू शकतो, मतभेद असू शकतात, मात्र मी सगळं ऐकून घेणार, तुम्ही ऐकून घ्या. तर विषय असा आहे की जो मराठा आम्हाला सांगितला गेलेला आहे तो मराठा आम्ही काय सांगतो. मराठा म्हणजे काय? मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे, हे प्रवीणदादा गायकवाड म्हणतात. 18 पगड जाती आणि सर्व धर्मीयांनी मिळून जे स्वराज्यासाठी काम केलं होतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ज्यांनी योगदान दिलं होतं, जे आपण म्हणतो की म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडाचं मराठी वीर दौडले साथ,
त्या 7 मराठ्यांमध्ये जो सिद्धी हिलाल होता तो मराठा नव्हता का, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित मला करावासा वाटतो. की मराठा हा जो आहे हा जातवाचक शब्द नाहीये, तो प्रदेशवाचक शब्द आहे आणि तो प्रदेशवाचक शब्द घेऊनच आम्ही पण चालतो. पण आणि एक मुद्दा ज्या ठिकाणी पैगंबरजी, म्हणतात एक मुद्दा, जशास तसं उत्तर देऊ असं जर म्हणालो तर मग एका हातात संविधान दुसऱ्या हातात जशास तसं उत्तर असं कसं होऊ शकतं? आपण कायद्यावर मुळात- विश्वास आहे तर मग कायद्यानं ते पुढे गेलं पाहिजे, पण आम्ही निषेध नाही करणार जशास तसं उत्तर, याचा अर्थ काय? समोर बसलेले लोक आहेत. यशवंतजी तुम्ही उत्तर देताय, प्लीज हा, द्या. मुळात जे समोर लोक ज्या काही गोष्टी करतात, मुळात जे हे लोक काही करतायत, सत्तेमध्ये भाजपचे लोक आहेत, केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याच पक्षाचे लोक अशा पद्धतीचे कृत्य करतात. खरंच हे लोकशाही मानतात का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित ठीक आहे होतो. यशवंतजी, दुसरी गोष्ट शेवटची सामाजिक- कमेंट तुमची प्लीज, Yes, 30 yes. सेकंद. मला एक उत्तर फक्त उपाध्ये सरांना द्यायचंय की ते म्हटले पवार साहेबांबद्दल. मी त्यांना एक सांगू इच्छितो की पवार साहेब कोण नाही आहेत हो, ते तुम्ही आरोप सांगण्यापेक्षा नेहमी होत राहतात. देशाचे आपण मुद्दा पंतप्रधान बोलू. तुम्हाला हा. सांगतील की पवार साहेब कोण आहेत. चिराग सबके बुझेंगे मुर्शद, हवा किसी की सगी नाही होती, ही गोष्ट लक्षात ठेवा. आज तुमचा काळ आहे म्हणून सत्तेचा माज चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा सत्ता बदलेल त्यावेळी हे दिवस सुद्धा बदलतील हे जाणीवपूर्वक तुम्हाला या ठिकाणी सांगून ठेवतो. तो विरोधात असो अथवा सत्तेत असो, काळ हा आमचाच असणार आहे, कारण आम्ही लोकांमध्ये असणार आहोत. आम्ही सत्ता गेली तर ह्याच्या काय आम्ही हरलो ईव्हीएम मुळे असे रडगाण आम्ही गात नाही. त्यामुळे आम्ही आमचेच काळ आहेत, कारण आम्ही लोकांमधले आहोत. त्यामुळे आम्हाला सत्ता ठीक असल्याचं आहे, दुःख ठीक आहे. नाही फरक राजकारण पडत. नको, राजकारण नको, पण या निमित्तानं खऱ्या अर्थानं राजकारण आणि समाजकारण दोन्ही गोष्टी या ढवळून निघालेल्या आहेत. या मुद्द्यावरून हा जो वैचारिक द्वंद्व महाराष्ट्रात गेली 3 दशकं सुरू आहे, त्याच्या आधी ते सुरू होतं, पण ब्रिगेड आणि हिंदुत्ववादी संघटनांमधलं हे सगळं थांबलं पाहिजे. कायदेशीररित्या ते वैचारिक द्वंद्व सुरू राहायला हरकत नाही, पण हातघाईवरती येऊ नये ही अपेक्षा मात्र आहे. प्रेक्षकांना काय वाटतं बघा. बावनकुळेंच्या संदर्भात जे आरोप करण्यात आले त्याबद्दल आपण त्यांना विचारलं होतं. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागचे गॉडफादर बावनकुळे आहेत असा जो आरोप करण्यात आला, तो आरोप पटतो का? तर प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे बघा. 86% लोक म्हणतायत होय, 14% लोक नाही असं म्हणतायत. तर या सगळ्याबद्दल निश्चितपणे पुनर्विचार केला जाईल. गुन्हेगारांना पाठीशी घातलं जाणार नाही अशी अपेक्षा करूया. आणि आजच्या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.